हॅलो यूट्यूब फॅमिली. हे बघा मस्त असे हे बघा अगदी पाचक आहे आपल्या शरीरासाठी. आणि ही आहे आपली सोलकढी आणि खूप टेस्टी आहे. अगदी सोप्या पद्धतीची आहे. आणि आपल्याला माहिती आहे हे आपल्याकडे कुठल्या राज्यामध्ये जास्त असतं, तर हे कोकणमध्ये असतं आपल्या जास्त. तर कोकणामध्ये हे सोलकढी पाचक म्हणून अगदी नॉनव्हेजचं केलं की आवर्जून हे बनवलं जातं. अप्रतिम लागते. ह्याच्यामध्ये जिऱ्याची पूड आणि ते थोडंसं हिरवी मिरचीचं थोडंसं किंवा काळे मीठ हे मिक्स करून जर त्याच्यात टाकलं तर अप्रतिम लागते. एवढी टेस्टी झालेली आहे ना ही. आणि मी आहे ना मस्त हे वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. खूप सुंदर लागते. आणि त्याच्यावरती जे गोळे जे आहेत तर ते कसले गोळे आहेत, तर ते बर्फाचे गोळे आहेत. अप्रतिम चवीला लागते. तुम्ही नक्की ह्या पद्धतीने बनवून बघा. आणि खूप सुंदर असं चटपटीत असं जिभेची चव जी वाढलेली आहे ना, तर खरंच खूप सुंदर अशी ही झालेली आहे. खूप सुंदर झालेली आहे. आणि जास्त आंबट असल्यामुळे मला असं वाटलं पुन्हा आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतावं आणि व्यवस्थित आपण हे करावं, कारण एकदम असं चटपटीत झालेलं, स्ट्रॉंग झालेलं. मग थोडंसं पाण्याचं थोडंसं प्रमाण वाढवलं आणि आता एकदम सुंदर अशा पद्धतीने खूप छान असं हे कोकम आगळ जे टाकून केलेलं आहे. आणि ते आहे त्याला म्हणतात आपण, आपल्याकडे म्हणतात सोलकढी. अगदी प्रसिद्ध कोकणातली ही रेसिपी आहे आणि खूप फार चविष्ट लागते. प्रत्येकाच्या जेवणामध्ये हे आवर्जून नॉनव्हेज व्हेज कुठलाही असलं तरी याच्यामध्ये आवर्जून बनवलं जातं. आणि ही तुम्हाला ही कसं वाटलं ते नक्की मला सांगा. आणि सगळ्यांनी हे असं काही आता उन्हाळा सुरू होणार आहे तर त्याचा वापर नक्की करावा. खूप खूप सुंदर झालेले, खूप सुंदर झालेले. आणि माझी वहिनी आलेली त्यांच्यासाठी खास.